राष्ट्रवादीच्या आमदारांसाठी स्पेशल डिनरचं आयोजन. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या वाढदिवसानिमित्तानं जेवणाचा बेत. उद्या संध्याकाळी 7 वाजता डिनरचं आयोजन. 22 एप्रिलच्या पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून ऑपरेशन सिंदूर. परीक्षेचा निकाल विचारा, पेन्सिल तुटली की पेन हे विचारू नका. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांचा विरोधकांना टोला. कल्याणमध्ये कोचिंग क्लास संचालकाला मनसे कार्यकर्त्यांची मारहाण. एमपीएससी यूपीएससी परीक्षा प्रशिक्षणाच्या नावाखाली लूट. सिद्धार्थ सिंग चांडेलवर विद्यार्थ्यांच्या फसवणुकीचा आरोप. धाराशिवमध्ये शिवसेनेच्या समन्वय बैठकीमध्ये गटबाजी उफाळली. शिवसेना जिल्हाप्रमुखांकडून लावलेल्या बॅनरवर तानाजी सावंत यांना डावललं. तानाजी सावंतांना डावलल्यानं समर्थक नाराज. पवनचक्की कंत्राटदारांच्या मनमानी विरोधात शेतकरी आक्रमक. धाराशिवच्या वाशी तालुक्यातल्या शेतकऱ्यांचं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. ठेकेदारांकडून फसवणूक होत असल्याचा आरोप. नांदणी मठाची हत्तीण वंतारामध्ये जाणार. नांदणीच्या ग्रामस्थांची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली. महादेवी हत्तीणीला जामनगरच्या वंतारामध्ये नेलं जाणार. नाशकात सीबीआयच्या पथकाची कारवाई. मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्याला लाच स्वीकारताना अटक. 15,000ची लाच स्वीकारताना अटक. भंडारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर. नाना पटोले यांच्या पॅनलचा दारुण पराभव तर महायुती सहकार पॅनलचा विजय. 13 उमेदवार निवडून. भीमा खोऱ्यात झालेल्या दमदार पावसामुळे पंढरपूरमधल्या चंद्रभागेच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ. भक्त पुंडलिक मंदिरासह इतर अनेक मंदिरांना पाण्याचा वेढा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.